नमस्कार मित्रांनो, आपण 26 डिसेंबरला आपल्या शेतामध्ये एक प्रयोग केलेला होता. त्यामध्ये आपण दशपर्णी अर्क, कृषी अमृत टॉनिक आणि जे काही फंगी गार्ड प्लस आहे, हे आपण प्रत्येकी 1 लिटर जे आहे 200 लिटरच्या पाण्यामध्ये टाकून आपण झाडांना ड्रेंचिंग केलेली होती. थेट 6 दिवसाच्या नंतर काय रिझल्ट आलेले आहे हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर सर्वात अगोदर मित्रांनो, इथे मी तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट करतोय की इथे मी कुठल्याही कंपनीचा प्रचार करत नाही आहे. मी एक शेतकऱ्याच्या नात्याने मला काय रिझल्ट दिसून आले हे मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. तर 6 दिवसाच्या नंतर जो रिझल्ट दिसून आलाय त्यामध्ये सर्वात पहिलं जे आहे की झाडामध्ये हिरवेपणा जे आहे ते प्रॉपररित्या दिसून आली. म्हणजेच औषधातील जे काही घटक होते त्याच्यामुळे झाडातील जे अन्न तयार करण्याची जी प्रक्रिया होती ती चांगल्या प्रकारे सुरू झाली. म्हणजेच फोटोसिंथेसिस जे आहे झाडामध्ये ते चांगल्या प्रकारे सुधारलं. त्यानंतर इथे दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे झाडामधील जो टवटवीतपणा आहे तो सुद्धा सुधारलेला आहे. जे काही अति उन्हामुळे किंवा अति थंडीमुळे जे काही झाडे सुस्त पडलेली होती तर ती सुद्धा इथे फ्रेश किंवा टवटवीत जे आहे ते इथे पाहायला मिळत आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपण झाडाच्या शेंड्याकडे जर लक्ष केलं तर इथे जो वाढीचा वेग आहे तो सुद्धा इथे सुधारलेला आहे. त्यानंतर आपल्या शेतामध्ये जो काही फंगसचा प्रादुर्भाव होत आहे तो सुद्धा इथे थोड्या प्रमाणात कमी झालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, जर तुमच्या शेतातील झाडं जे आहे ते सुकल्यासारखी वाटत आहे, त्यावर फंगसचा प्रादुर्भाव आहे किंवा झाडं जे आहे पिवळे पडल्यासारखी दिसत आहे, तर अशा वेळी योग्य बुरशीनाशकाची किंवा अन्नद्रव्याची ड्रेंचिंग करणं खूप फायदेशीर ठरतं. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही आपल्या बागेची परिस्थिती पाहूनच योग्य असा निर्णय घ्यावा. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे जो मला खूप सकारात्मक वाटला. तुम्हाला हा बदल कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांना सुद्धा शेअर करा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.